मित्रांनो, आपण आज सोलो पार्टीचा प्लॅन केलेला आहे। त्या सोलो पार्टीसाठी आपण पाहू शकता बाजूला असलेले पंजे आपण भाजून घेतलेले आहे आणि बाजूला असलेले चिकनसुद्धा पहा, हे धुवून स्वच्छ पाण्याने धुतलेलं आहे। आणि हे टमाटर बाकीची भाजी वगैरे जे लागणार आहे ते तिथे घेतलेलं आहे आणि इथे मसाले आहेत आणि बाजूला असलेला हे तांदूळ, म्हणजे आपण भात आता ठेवणार आहोत, चुलीवर भात ठेवत आहोत। तर मित्रांनो, चुलीवर बनवलेले जेवण हे नेहमी आरोग्यदायक असतं। आज मी प्लॅन केलेला होता चिकनचे पाय, हे छान पद्धतीने आपण रोस्ट करून घेतलेले आहे आणि बाजूला असलेले चिकनसुद्धा पाहू शकता। हे चिकन प्लस पाय हे आपण आज बनवणार आहोत आणि आज आपण चिकन आणि चिकनचे पाय याची कॉम्बिनेशन बनवून भाजी बनवणार आहोत। तर तुम्ही पाहत राहा। तुम्हाला जर आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पोचवा। तर मित्रांनो, आता मी टमॅटो, हिरवी मिरची हे सगळे इन्ग्रेडियंट कापून घेतो, जे साहित्य लागणार आहे। तुम्ही एन्जॉय करा, व्हिडिओचा आनंद घ्या। चला तर मित्रांनो, कढी ठेवणार आहोत आपण आता चुलीवर आणि आपल्या पंजे म्हणजे चिकनचे पंजे आणि चिकन याचं कॉम्बो करणार आहोत। तुम्ही एन्जॉय करत राहा, मी तुम्हाला दाखवतच आहोत कशा प्रकारे आपण आता याची कॉम्बो भाजी करणार आहोत। आणि बाजूला असलेले तुम्ही पाहू शकता टमॅटो आहे चिरलेला आणि कांदा आणि उभी चिरलेली मिरची पाहू शकता तुम्ही, आणि त्याच्याच बाजूला असलेले तुम्ही इन्ग्रेडियंट पहा। चला टाईम न वेस्ट करता स्टार्ट करूया। सर्वप्रथम आपण आता हे कढई गरम झाल्यानंतर तेल टाकणार आहोत। आधी गरम होऊ द्या। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता मी कांदा टाकत आहे। थोडा ब्राऊन रंग होतपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत। हलका ब्राऊन रंग येतपर्यंत आपण याला फिरून घेणार आहोत, गोल्डन अँड ब्राऊन। आता हलका ब्राऊन कलर झालेला आहे कांद्याचा, पाहू शकता तुम्ही। आता या स्टेजवर आपण लसूण अद्रकाचा पेस्ट घालणार आहोत। छान परतून घ्यावे, जेणेकरून या लसूण अद्रकाचा पेस्ट। आता आपण टोमॅटो घालणार।
मित्रांनो, माझ्याकडून एक चूक झालेली आहे. सोबत येताना मी कोथिंबीर नाही घेतलेलं आहे. कोथिंबीर असतं तर वेगळीच एक अशी मजा असते. हां, आता आपण मिरच्या घालत आहोत. पहा, उभी चिरलेली मिरची टाकली. सोबत आपण आता लाल मिरची टाकणार आहोत. मिरची पावडर पहा तुम्ही, मिरची पावडर टाकलेलं आहे. पण थोडी हळद टाकल्यामुळे कलर, भाजीचा कलर हा छान येतो. आता मीठ घालणार आहोत. आता आपण चिकनचे पाय घालणार आहोत. त्यानंतर त्याला पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. थोडं पाणी घालणार आहोत. चिकन घालणार आहोत. चिकन घातल्यानंतर काही वेळ आपण शिजू देणार याला. आता चिकन मसाला पुढे टाकत आहोत. आता आपण ताट झाकून घेणार आहोत आणि काही वेळ शिजण्याकरिता सोडून देणार आहोत. आता चुलीवरून आपण भाजी काढलेली आहे. बाजूला असलेला भात पाहा तुम्ही. जी नागपुरी सावजी पाहू शकता. बाजूला असलेली भाजी आणि बाजूला असलेला भात आणि माझ्या ताटामध्ये असलेले चिकन आणि चिकनचे पाय, याचे आपण छान असा एक कॉम्बो बनवून घेतलेला आहे. हा कॉम्बो आता मी खाणार आहोत आणि तुम्ही बाकीचा व्ह्यू बघा आजूबाजूचा. आज मी एकटाच खाणार आहोत, आज कोणी नाही सोबतीला. ओके.
छान शिजलेली. आज असं सावजी झणझणीत मजा येऊन जाणार. आणि आता आपण पाय घेतलेला, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पाय कसं झालेला ते सांगतो, तर राहत नाही मला. चुलीवरचं भात भाजल्यामुळे खूप टेस्ट वाढलेला आहे याचा. नसल तिखट खरंच, सोबत कांदा हो. एक घास भाताचा आणि आपला भाजीचा. पहा कांदा जबरदस्त. सोबत टमाटर, याचा कॉम्बो म्हणजे स्वर्गात आल्यासारखं वाटत. वा, तर मित्रांनो, मी कुठेतरी ऐकलं होतं की चिकनच्या पायाची भाजी अतिशय छान बनते. तुम्ही ट्राय करू शकता. मी आज तुम्हाला ही चिकनची भाजी बनवून दाखवलेली आहे, मी सुद्धा खाल्लेली आहे. पण माझ्या एक्सपिरियन्सनुसार ही भाजी अतिशय छान झालेली आहे, म्हणजे खतरनाक, काही तोड नाही. तर तुम्हाला जर भाजी बनवायची असणार तर ही भाजी ट्राय करून बघा. तुमच्या मित्रपरिवाराला पाठवा, तुमच्या फॅमिलीला सांगा की अशी भाजी बनवा म्हणून. माझ्या एक्सपिरियन्सनुसार तर खरंच छान झालेली आहे, अतिशय छान. आणि तुम्ही पाहू शकता अर्ध्याहूनही जास्त भात मी संपवलेला आहे. आणि अर्ध्यावरून जास्त नाही तर भरपूर भाजी संपवलेली आहे. 2 ते 3 पाय बाकी असणार तिच्यामध्ये. सो तुम्ही बनवून पहा, लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या फॅमिलीला सुद्धा पाठवा.
अशी आशा करतो की माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. मी असे नवीन कंटेंट तुमच्यापर्यंत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार. तुम्ही मला असेच प्रेम करत राहा. माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा आणि तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवत राहा. असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणत राहीन. चला तर मी माझं आता जेवण संपवतो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही पार्टी? मला तर भरपूर अशी मजा आली. तर असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणत राहीन. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर निघूया.